Hello, good morning, friends. Today we are going to learn simple present tense. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज साधा वर्तमान काळ म्हणजे काय बघणार आहोत. तर बघा, साधा वर्तमान काळ म्हणजे काय, तर त्याबद्दलचे नियम काय आणि त्या काळामधील वाक्य कसे असतात आणि त्या काळामध्ये कोणकोणत्या नियमांना अनुसरून आपल्याला ते वाक्य वापरायचे असतात. टेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. लिसन केअरफुली अँड राईट डाऊन ऑन युअर नोटबुक. टेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर सेंटेन्स. म्हणजे पहा, आपल्या वाक्यामध्ये काळ फार महत्वाचा असतो. आपण कोणतं वाक्य कोणत्या काळात बोलत आहोत हे फार महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगतो, जर कोणी नवीन माझ्या चॅनलमध्ये असतील तर त्यांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्याच्या नंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबल्यामुळे काय होईल, आमचे नवनवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला बघा, आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ काय असतं आणि कसा तो आपल्याला वापरायचा असतो. बघा, आता कोणत्या वाक्यामध्ये कोणता काळ आहे हे जर शिकायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचे सर्व नियम आले पाहिजे. रूल्स ऑफ सेंटेन्स पहा इकडं. आपल्याला साध्या वर्तमान काळाचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्या नोंदी आपल्या वहीवरती नक्की करून घ्या. बघा मित्रांनो, वर्तमान काळामध्ये पहा, वर्तमान काळामध्ये रीत, सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टी पहा. रीत, सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टी यांचे वर्णन करण्यासाठी पहा. काय सांगितलं बघा, रीत, सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टी यांचे वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचा आपण त्या वर्तमान काळामध्ये वापरतो. साध्या वर्तमान काळामध्ये हे आपल्याला रीत, सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टी यांचा वापर आपण करत असतो. उदाहरण पहा, आयरन. आय म्हणजे कोण म्हणून मी. आयरन मी धावतो. वी रन आम्ही धावतो. यू रन तू धावतो किंवा तुम्ही धावता. आता ही रन्स पहा, या ठिकाणी मी बाजूला काढले बघा. हे आय इथं आहे प्रथम पुरुष म्हणून इथं फक्त रन आलंय आणि ही आहे तृतीय पुरुष म्हणून म्हणजे समोरचा म्हणून इथं रन्स लिहिलंय. हे फार महत्वाचं आहे. तो धावतो. उच्चार बघा, ही रन्स तो धावतो. सी रन्स ती धावते. इट रन्स ते धावतात आणि दे रन तो ती ते धावतात. आता यामध्ये मुलांना काही नियम आहेत ते आपण बघूया. टिप बघा, त्यामध्ये साध्या वर्तमान काळाची वाक्याची रचना कशी असते. आता बघा, वाक्याची रचना आपल्याला आली पाहिजे. वाक्य कसं लिहायचं. उगाच आता एखादं काही बोललं गेलो आपण तर वाक्य बरोबर त्याचा मुद्देशोध आला पाहिजे. आणि पहा, त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं पहा, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब. आता पहा, व्हर्ब म्हणजे क्रियापद तुम्हाला माहित आहे. मेन म्हणजे मूळ क्रियापद म्हणजे फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म. पहा, सब्जेक्ट करता, मेन व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट कर्म. तर हे आपल्याला मराठीमध्ये पहा कसं वाक्य, करता इथं पहा, करता कर्म क्रियापद हे असतं मराठीचं स्ट्रक्चर. मराठी विषयामध्ये पहा, करता कोण आहे, मी. काय वाचतो, पुस्तक म्हणजे मी पुस्तक वाचतो. म्हणजे आय बुक रीड असं होईल का, नाही. इंग्रजीमध्ये आपल्याला हे फार महत्वाचं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, करता, सब्जेक्ट, मेन व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि नंतर ऑब्जेक्ट. पहा, करता, क्रियापद, कर्म असं आहे इंग्रजीचं स्ट्रक्चर. पण मराठीमध्ये काय रे, करता, कर्म आणि क्रियापद. हे पहा, मी पुस्तक वाचतो असं मराठीमध्ये म्हणतो आपण, परंतु या ठिकाणी इंग्रजीमध्ये घेत असताना आपल्याला सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब म्हणजे फर्स्ट फॉर्म त्याचा आणि नंतर यायचे ऑब्जेक्ट. जसं आय रीड अ बुक. दुसरं, ही रीड्स अ बुक. लक्षात म्हणजे मित्रांनो, करता कर्म क्रियापद, करता कर्म क्रियापद हे मराठीमध्ये असतं. पण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट
प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता, क्रियापद आणि कर्म. हे आपल्याला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इंग्रजीच्या वाक्यामध्ये करत असताना लक्षात ठेवायचा आहे. आता पहा दुसरे पहा नियम काय ते. साध्या वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे, त्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. हे कर्ता कोणाचे? वी. एक्झाम्पल दिले मी, लक्षपूर्वक बघा. वी स्विम इन द रिव्हर. आता कर्ता कोण आहे? वी. नंतर आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाचं पहिले रूप स्विम हे वापरलेलं आहे. वी स्विम इन द रिव्हर. आता पहा, रीड, स्विम, रन. रीड, स्विम, रन हे क्रियापदाचे पहिले रूप आहेत. दुसरे तिसरे रूप आपण नंतर घेणार आहोत बघा. पण या ठिकाणी बघा, पहिले रूप कोणते आहेत? रीड, स्विम, वाचतो, पोहतो, पळतो किंवा धावतो. पुढचा मुद्दा पहा, नंबर 2चा. साध्या वर्तमान काळात ही, सी, इट हे 3 व इतर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असताना. तर ही म्हणजे कोण? प्रथम पुरुष म्हणजे जो स्वतः असतो. प्रथम पुरुष मध्ये काय? आय, वी, आहे का नाही? आम्ही, मी, आम्ही, यू. आता पहा, साध्या वर्तमान काळात ही, सी, इट हे 3 व इतर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असताना क्रियापदाच्या रूपाला यस किंवा एस लावतात. तृतीय पुरुषी जर कर्ते असतील, ही, सी, इट किंवा इतर, तर ते आपल्याला क्रियापदाच्या रूपाला यस लावायचे. बघा, मी सांगितलं होतं इथंच. कुठं लावले बघा, रीड्स हे बघा. तृतीय पुरुषी ही, सी, इट आहे. आपल्या ठिकाणी रीड नाही लावलं तर रीड्स लावले, आणि प्रथम पुरुष असतात रीड लावले. मित्रांनो पुढे बघा, सोप्या यस किंवा एस लावायचं. आता तिसरा मुद्दा पहा. साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याबरोबर. पहा, साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याबरोबर वापरलेल्या क्रियापदाच्या, वापरलेलं जे क्रियापद आहे त्याच्या शेवटी आपल्याला यस, यशच, सीएच, एक्स, ओ, झेड असे प्रत्यय असतील तर ईएस लावायचे. आता यस कधी? रीड्स, इथं ईएस लावले का? पण नाही. कधी लावायचं ईएस? बघा मित्रांनो, या ठिकाणी यस लावले फक्त. रीड, रीड्स. आणि ईएस कधी लावायचं? जर क्रियापदाच्या शेवटी, समजा हे क्रियापद आहे, स्विम क्रियापद आहे, त्या क्रियापदाच्या शेवटी यस, यशच, सीएच, एक्स, ओ, झेड असे प्रत्यय असतील, म्हणजे शेवटी हे अक्षर असतील तर आपल्याला ईएस लावायचं आहे. काय लावायचं आहे? ईएस लावायचं आहे. आता पुढचा मुद्दा पहा, महत्वाचा. त्रिकालबाधित सत्य, भौगोलिक सत्य. पहा, त्रिकालबाधित सत्य म्हणजे कधीही न बदलणार. भौगोलिक सत्य, नीतिमूल्य, वैज्ञानिक सत्य, भौमितिक व गणिती सत्य, सवयीच्या गोष्टी, या सर्वांचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा या ठिकाणी. त्रिकालबाधित सत्य, भौगोलिक सत्य, नीतिमूल्य, वैज्ञानिक सत्य, भौमितिक व गणिती सत्य, सवयींच्या गोष्टी, या सर्वांचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. उदाहरण बघूया आपण. द सन राईज इन द ईस्ट. पहा, सूर्य पूर्वेला उगवतो. आता बघा, हे कधी बदलणार आहे का? नाही. म्हणजे ज्या गोष्टी कधीच बदलत नाहीत ते आपल्या साध्या वर्तमान काळामध्ये घ्यायचे असतात. नंतर 2 and 2 make 4. 2 and 2 make 4 हे आहे गणित क्रिया. म्हणजे अशा गणितामधल्या सुद्धा काही नियम आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे साध्या वर्तमान काळामध्ये येत असतात. अशा प्रकारे मित्रांनो, टुडे वी आर लर्न, आपण आज साधा वर्तमान काळ शिकलेलो आहोत. पुढच्या भागामध्ये आपण साधा भविष्यकाळ, साधा भूतकाळ हे आपण शिकणार आहोत. थँक्यू.